चरणी तुझ्या रे माता देवा ठेवितो चरणी तुझ्या रे माता अन्यायाचा करुणी घात बावन विरद देवा तुझ्या संगतीस अन्यायाचा करुणी घात बावन विरद देवा तुझ्या संगतीस चरणी तुझ्या रे माता देवा ठेवितो चरणी तुझ्या रे माता देवा हे गडसिराचा बाळूमामाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या डोलावर
मोठा लागला हुयाला पहिल्या सत्ययुगाला त्या देऊळ राजाला रामायपाच्या वाड्याला जसं लहानताना बाळू मातेच्या दुधानं जसं सूर्याच्या तेजाला त्यावेळेला बाबा ते लहानताना बाळ लागलं होता वाढायला वाढत्या आल्या जाग्याला अरे महिने लागले सरा वर्ष लागले मात्र आता भरायला सत्संग तुझा घडला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला सत्संग तुझा घडला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला तुझ्यावर जीव जडला सत्याला न्याय तुझ्या दरबारा सत्याला नाही देवा तारा अन्यायाला पायी गाडला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला देऊ देवा रे तुझ्यावर जीव जडला तुझ्यावर जीव जडला साजिरे सुंदर रूप मनोहर पाहता नैनी सुख वाटे भरपूर डंका तुझा जगी गाजला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळू मामा रे तुझ्यावर जीव जडला अरे मी बोलतो बाबा बोल की कोण गेलतास अजून नाही कार्यक्रम वर्षाचा झाला त्यावेळेला निश्चित
विचार केला मना अजून नाही कार्यक्रम चालू आहे. परशुराम कार्यक्रम चालू आता आहे. जगाच्या पाठी बघायला गेलं तर वंशाला दिवा पाहिजे. तुम्ही जेवला साहेब होय का कोण म्हणेल बाबा मला पहिली मुलगी होऊन दे. जर मुलगी झाली घरनी म्हणा आठवड चालू आहे. त्या गर्भाची तपासणी केली जाते. मुलगा आहे का मुलगी बघा. तुम्ही जेवला का मुलगा म्हटलं की दाखवलं जातं उत्तम औषधं उपचार केले जातात. नाही का इकडे खडखडीत आहे. टॉनिक दिले जातात. पण मुलगी म्हटलं की ती काढून टाकायची. बरोबर आहे. 50,000 रुपये भरायचं. खर्च करायचं आणि असणारी मुलगी खाली करायची. जन्म घ्यायचा म्हटलं की आई पाहिजे. हा बोला. रक्षाबंधनला राखी बांधायची म्हटलं तर बहीण पाहिजे. आठवडे आणि जर असणारं आयुष्य काढायचं म्हटलं तर त्यासाठी बायको पाहिजे. पण पोटाला मुलगी मुलगी नको. मुली कट केल्यामुळे आता हा. पुरी हा बोला. डोंगरात हुडकाई पाहिजे. नाही अजून कार्यक्रम चालू आहे. कशाच्या का माऊली या पोटाला गर्भ राहिला. कार्यक्रम अजून चालू आहे. गर्भात मुलगी होती आता मुलगी म्हटलं की काढून टाकणार. खाली करणार. तुम्ही जेवला ती साहेब गर्भाची मुलगी आपल्या आईला सांगते माहिती काय उमलण्याआधी फोडू नको देठाला. उमलण्याआधी फोडू नको देठाला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. मीटिंग पडलं कोणाचं काय म्हणते माहिती का तुरु तुरु धरून चालील बाबांच्या बोटाला. आई मला तू जन्माला घालतोस तर बाबांच्या पोटाला मी धरीन आणि तुरु चालेल. तुरु तुरु धरून चालील बाबांच्या बोटाला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. बहिणीच्या आठवण येते कारण असणारा प्रत्येक बंधू असणारा आपल्या बहिणीकडे जात असतो आणि त्याला बहीण नाही त्याला खरोखर त्याच्या असणाऱ्या बहिणीचा आठवतो. कारण का तर माझी पण बहीण असली तर मी पण सुधारे विषय असते माझ्या बहिणीच्या गावाला गेला असतो. बरोबर आहे. मग ती मुलगी काय म्हणते माझ्या आई कणा गाई माझा कंठ दाटला. आई कणा गाई माझा कंठ दाटला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. मर नको आई मला यायचं तुझ्या पोटाला.
विश्राम हा. आता बघा गेलं तर सगळं जुनं गेलंय काय? आधी माणसं जर गावाला जायचं म्हटलं तर घोड्यावर जायचं होय. आता गाड्या जात्या आता सायकल्या पण मागे पडल्यात पण असणार सर्व बदलती पिढी बदलत्या सर्व साऱ्या परंपरा त्याचप्रमाणे माणसं सुद्धा बदलत गेल्यात माया जरा कमी आला कारण का जर पूर्वीच्या काळात जर बघायला गेलं तर असणाऱ्या माणसाला माणुसकी होती कारण का जर तुला ठेच झाली तर मला काय? मला कळत होती तर मला ठेच झाली तर तुला कळत होती पण आजकाल तसं नाही झालं आजकाल सगळं उलट झालं त्याला ठेच लागली की लगेच बघायचं रक्त कुठं आले कुठं व्हिडिओ करायचं व्हिडिओ करायचं पण आजकाल तसं राहिलं नाही कारण असणाऱ्या मोबाईलच्या नादानं पिढी बदलली कारण का अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाला पूर्वीपासून 3 करायचं आहे पण आता 3 सोडून त्यात 4 झाल्या कारण माणूस मोबाईलवर राहू शकत नाही हो. म्हणून जुन्या सार गेलं दादा अरे नव नव आलं जुन्या सार गेलं दादा अरे नव नव आलं आता प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल होत जग पूर्वीच अरे माया ममता होती स्वार्थी झाली दुनियान विसरली नाती जग बघायला गेलं तर एकामेकाला सुख दुःख सांगायचं बरोबर आहे पूर्वीच्या काळात जर घर बघायला गेलं तर असणाऱ्या घरासमोर अंगण असायचं कारण का दिवसभर माणसाला काबाड कष्ट केलं तरी संध्याकाळच्या वेळेला उत्कृष्ट का असणार बोलायला मिळायचे एकत्र यायची बरोबर आहे. पण आजकाल जर बघायला गेलं माणूस घरात तुम्ही सावधान कुत्रा भेटत बरोबर आहे कारण का माणसापासून माणूस दुरावला बरोबर आहे त्यामुळे काय घडलं माहिती आहे काय जुन्या सार गेलं दादा अरे नव नव आलं आता प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल जुन्या सार गेलं दादा नव नव आलं जुन्या सार गेलं दादा नव नव आलं आता प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल लागत होती रांग जेव्हा तुटा काया कोईन आता प्रत्येक जण दिसतो ऑनलाईन इंटरनेटचं जाळ आलं आधी बघा गेलं तर 1 रुपया टाकला की 60 सेकंद 1 मिनिट बोलायला मिळायचा कारण तुला मी अनुभव घेतलाय कारण ज्यावेळी आम्ही चिमकावच्या आश्रम शाळेत होतो त्यावेळी रुपया 1 रुपया टाकायचा आणि घरला फोन लावायचा बरोबर आहे. 60 सेकंद संपले की टायमिंग संपलं. संपलं पण आता रुपया आता गेला बघा गेलं तर आम्हाला सगळं हे आलंय. सगळं इंटरनेटचे जाळ आलं त्यामुळं प्रत्येक जण माणूस बघायला गेला एकदा खाली मुंडी घातली समोरनं फोन गेला आणि फोन आलाय काही सुद्धा कळत नाही तर पाहुण्या पाहिजे गावाला जर गेलं इथनं मागची पिढी जायची चुका चूक सांगायची बाबा तुमच्याकडे कसं चाललंय आमच्याकडे कसं काय पाऊस पाणी आहे का रानात काय केलंय काय केलंय पण आजकाल जर बघितलं तर पहिला सीबीचा 4 तर मागते कारण का जाताना मला बघत जायला पाहिजे इथं सुद्धा आलोय माझा 4 दिवस सपना म्हणतोय बरोबर आहे पण आजकाल सर्व सारं जुनं बदलून गेले बदलून गेलं पुन्हा मला गाण्या जाणार असणाऱ्या या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माणसं म्हणजे ज्यावेळी भजन करून जातात आणि जर तिने मोबाईल जर उघडून बघितला जर बघितलं तर ऑनलाईन प्रत्येक जण ऑनलाईन दिसतो माझ्या पण मला ऑफलाईन दिसत 3 वाजता 4 वाजता जर कधी पण रात्री जर बघितलं तर प्रत्येक जण ऑनलाईन दिसतो आणि ऑनलाईनच्या नादानं विश्वा बदलून गेली म्हणून जुनं सार गेलं दादा अरे नव नव आलं आता प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल
साक्षी शिवाय मांडगाव आणि त्या पंचकृषीतील शाळेने जे 16 आधी भेटीसाठी आनंदाने तुम्ही 16 आमचा स्वागत केलं या गणपती गावाने या खरोखर आनंदाची गोष्ट आहे.